महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार, सरपंच सोमनाथ ओझरडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, तातडीच्या मदतीची जोरदार मागणी। महाड तालुक्यातील चोचिंदे गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये 5 व 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून शेती संबंधित मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे घटना घडून तब्बल 7 ते 8 दिवस उलटूनही अनेक ठिकाणी तलाठ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा झालेला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे शासनाच्या मदतीपासून अनेक शेतकरी अद्याप वंचित आहेत। या पार्श्वभूमीवर महाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री सोमनाथ भाऊ ओझरडे यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी तसेच आपत्ती निवारण कक्षाकडे तक्रार दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली। त्यावेळी प्रशासनाला त्यांनी आवाहन करत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली। तसेच महाड MIDCने सामाजिक उत्तरदायित्व CSR अंतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी अशी ही मागणी करण्यात आली। प्रमुख मागण्या: सर्व नुकसानग्रस्त शेतींचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करावी, महाड MIDCने विशेष आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशा अपेक्षा संपूर्ण परिसरातील नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, महाड। आज आम्ही चोचिंदे गावामध्ये आलो आहे। चोचिंदे गावामध्ये जर ही तुम्ही शेती बघितली, ही शेती पूर्णपणे आता जो महापूर आला, तो पूर आला, त्या पुरामध्ये गेली। ह्या लोकांचं, ह्या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांचं, ग्रामस्थांचं म्हणणं आहे की पूर येतो आणि तो अनेक वेळा आला आहे, परंतु अशा प्रकारची शेती तर पूर्णपणे 100% नुकसान झालेलं तुम्ही बघाल तर पूर्ण शेती गेली, ह्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे। MIDCकडून जे पाणी सोडलं जातं त्या पाण्यामुळे ह्या शेतीची नुकसानी झाली असं या सगळ्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। माझं माननीय तहसीलदार, माननीय प्रांताधिकाऱ्यांना विनंती आहे की आज पूर येऊन 7-8 दिवस होऊन गेले तरीसुद्धा तलाठी या ठिकाणी पंचनामे केलेले नाही आहेत। शेतकऱ्यांची 100% नुकसानी झालेली आहे। ही नुकसान भरपाई शासनाकडून मिळेल नाही मिळेल आम्हाला माहिती नाही, परंतु MIDCकडून तरी ह्या शेतीमध्ये गेलेलं जे पाणी आहे, ह्या पाण्यामुळे झालेली जी नुकसानी आहे शेतीची 100% झालेली नुकसानी आहे, त्याची नुकसान भरपाई MIDCने आम्हाला द्यावी अशा सगळ्या ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची मागणी आहे। तरी आपण तात्काळ पद्धतीने MIDCच्या अधिकाऱ्यांना, MPCBच्या अधिकाऱ्यांना शेतामध्ये येऊन त्यांचे नमुने चेक करून पंचनामे करायला सांगावं आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांची मीटिंग आपण प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आणि MIDCच्या अधिकाऱ्यांना घेऊन मीटिंग लावावी आणि ह्या शेतीचं झालेलं नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावं, कारण की आता ही शेती 100% गेली। आता ह्या पुढं पेरणार कधी आणि परत उगवणार कधी, आणि ह्या सगळ्या शेतीची जी प्रक्रिया ही पूर्णपणे थांबलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी आमची शासनाला विनंती आहे।